नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक गाजतंय ते तपोवन परिसरातल्या झाडांच्या एकूणच मुद्द्यामुळे। तपोवन परिसरात असलेल्या 1800 झाडांवर कुऱ्हाड चढणार अशी माहिती समोर आल्यानंतर नाशिककर आणि पर्यावरण प्रेमींनी त्याला विरोध केला। याला उत्तर म्हणून गिरीश महाजन जे नाशिकचे कुंभमेळा मंत्री म्हणून नियुक्त झालेले आहेत त्यांनी असं सांगितलं की एका झाडाच्या बदल्यात शहरात जवळपास 15 झाडं आम्ही लावणार आहे आणि नाशिक महापालिकेनं आता त्याची तयारी सुरू केलेली आहे। माझ्या मागे आपण हा JCB जो बघता आहात तो नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एका रस्त्याच्या बाजूला अशा पद्धतीनं खड्डे खणतोय। खरं तर शहरातल्या जवळपास 14 ते 15 ठिकाणी 15,000 खड्डे खणले जात आहेत, ज्या ठिकाणी नवीन झाडं लावले जाणार आहेत। पालिका प्रशासनाकडनं सध्या हे खड्डे खणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। मात्र प्रश्न असा उपस्थित होतोय की एकीकडे पर्यावरण प्रेमींनी आणि नाशिककरांनी तपोवनातल्या एकाही झाडावर कुऱ्हाड चढवण्यास या ठिकाणी विरोध केलेला आहे। एकही झाड तपोवन परिसरातलं आम्ही तोडू देणार नाही अशा पद्धतीच्या हरकती ज्या आहेत त्या प्रशासनाकडे नोंदवलेल्या आहेत आणि तरीसुद्धा प्रशासनानं शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीनं खड्डे करायला सुरुवात केली आहे। आता या निमित्तानं उपस्थित होणारा आणखी एक संशय असा आहे की हे खड्डे जे आहेत त्या खड्ड्यांमध्ये नवीन झाडं लावणे जाणार की तपोवन परिसरातले जे कापलेले झाडं आहेत त्याच्या बदल्यात नवीन झाडं लावले जाणार। त्यामुळे या सगळ्याबाबत आता पालिका प्रशासनाकडनंच काय ते स्पष्टीकरण मिळेल। सध्या मात्र नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये 15,000 झाडं लावण्यासाठीची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यासाठी JCBच्या माध्यमातून शहरातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये असे खड्डे खणले जात आहेत। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।